वेश्या व्यवसाय वाढतोय, पिकअप पॉईंट्स जास्त आहेत, कारण मुंबईत एकटं राहण्याची घरांची संख्या नसल्यामुळे राहणाऱ्यांची संख्या पण जास्त आहे. देशभरातनं आणि काही परदेशातल्या मुलीसुद्धा येऊन राहताना सापडलेल्या आहेत. पण ताब्यात घेतल्या तर ठेवायला सुधार कमी पडत आहेत. आता मुली ताब्यात घेतल्या तर ठेवायच्या कुठं हा प्रश्न आहे. त्यामुळे थोड्याशा याबाबतीतल्या कारवाया सुरू आहेत. महिला बाल कल्याण विभागाबरोबर चर्चा करून अशा ताब्यात घेतलेल्या मुलींना ठेवण्याची व्यवस्था करून, कारण अमानुष पद्धतीने आपण त्यांना ठेवू शकणार नाही, म्हणून ती व्यवस्था झाली की आमच्या कारवाया आणखी वाढतील. स्थलांतर मी माझ्या ह्याच्यात पण उल्लेख केला की कायदेशीर स्थलांतर करायचा हक्क सगळ्यांना आहे, पण याचा अर्थ या हक्काचं पालन करताना बेकायदेशीरपणाने जाऊन झोपड्या घालायचा अधिकार कोणालाच नाही. आता या बाबतीत पोलिसांची मदत करायची भूमिका आहे आणि नगरपालिकेची आणि महापालिकेची कंट्रोल करायची जबाबदारी आहे. मुख्य जबाबदारी त्यांची आहे. पण मी दुर्दैवाने हे आहे वस्तुस्थिती सांगेन. मध्यंतरी एक मोठी इमारत पडली आणि मग त्या बिल्डरच्या घरावर धाडी टाकताना काही त्याची कागद आम्हाला मिळाली हिशोबाचे, आणि त्यातनं ही गोष्ट स्पष्ट झाली की कुठलीच सरकारची यंत्रणा कशी यातनं चुकत नाही की त्यानं कुणाला किती पैसे दिले होते हे हिशोबाची वहीच सापडली. आणि मग सगळं कसं अगदी ठरवल्यासारखं आमचं बजेट आम्ही ठरवून खर्च करायचं म्हटलं तर अगदी तसंच खर्च होत नाही, कमी जास्त होते. पण तिथं इस्टिमेट वाढत नाही, तारीख बदलत नाही, कसं ॲक्युरेट कुठल्या तारखेला पोचत राहतं व्यवस्थितपणाने. किती व्यवस्थितपणा या 2 नंबरच्या धंद्यातला तोही आमच्या लक्षात आला. थोडंसं आहे, पण त्याच्यावर एक करू नियंत्रण. माझी एक भूमिका गृहमंत्री म्हणून आहे की ज्या अनाधिकृतपणाने मायग्रेशन्स होत आहेत, झोपडपट्ट्या होत आहेत, त्यांना महाराष्ट्रातली कुठलीही नगरपालिका आणि महापालिका जेवढं पोलिसांचं मनुष्यबळ मागेल तेवढी द्यायची जबाबदारी मी या व्यासपीठावरून घोषित करतो. त्यांना या कामासाठी अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस कमी पडणार नाहीत. आम्ही देऊ तेवढे पोलीस. याच अनुषंगाने एक प्रश्न होता, बहुतेक त्याचं उत्तर तुम्ही आधीच दिलेलं आहे, पण मी प्रश्न वाचतो. बिल्डर फसवणूक प्रकरणात ग्राहकांना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अडचणी येतात. फसवणूक दिसत असताना पोलीस अधिकारी बिल्डर लॉबीला मदत करतात. या बाबतीत शासनाने विशेषतः गृह खात्याने लक्ष न दिल्यामुळे बिल्डर लॉबीचे फावते. एक आहे की मीच एक धोरणात्मक निर्णय घेतला की बिल्डरचा आणि पोलिसांचा शक्यतो संबंध कमी यावा. बिल्डर संदर्भातल्या तक्रारीची पोलीस वाटच बघत असतात आणि मग त्या सगळ्याच तक्रारीत तथ्य असतं अशातला भाग नाही. म्हणून या बाबतीत आम्ही निर्णय घेतला आहे आणि जवळजवळ 1000पेक्षा जास्त लोकांची प्राप्त झालेली निवेदनं आम्ही गृहनिर्माण विभागाकडे पाठवलेली आहेत. मी माझ्या सहीने पाठवलेली आहेत आणि याचा शोध, याची चौकशी त्यांनी करावी आणि त्यात तथ्य असेल तर मग त्या विभागाने SRA किंवा गृहनिर्माण विभागाने म्हाडा या विभागाने पोलीसमध्ये कंप्लेंट्स कराव्यात. नाहीतर आज होतंय असं की काही ठिकाणी मेलेल्या माणसांची कन्सेंट जशी बिल्डर मिळवत आहेत, ही जादू जशी बिल्डर करतायत, तसे आज पैसे घ्यायचे, कन्सेंट द्यायचे आणि उद्या बळजबरीनं माझी कन्सेंट घेतली म्हणून कंप्लेंट करून आणखी पैसे मागायचे, असेही प्रकार आहेत. ह्या दोन्ही बाजू असल्यामुळे या गोष्टी घडतात. पण आज आम्ही एक व्यवस्था केलेली आहे की गृह विभागाकडे येणाऱ्या तक्रारींची छाननी पहिल्यांदा गृहनिर्माण विभाग करतो, तथ्य असेल तर गृह विभाग कारवाई करतो. हा प्रश्न मी आत्ताच आलाय, वाचला नाही आहे, आता थेट इथंच वाचतो. आबा, आपण म्हणता शहरं निकोप व्हायला हवीत. आपले नेते शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड मात्र बेकायदा बांधकामे पाडू नका असे म्हणतात. कृपया नेमकी भूमिका स्पष्ट करा. ह्यात नेमकी भूमिका आहे माझी आणि यातली पहिल्यांदा भूमिका मी पुढाकार घेऊन आम्ही उल्हासनगरला घेतलेली होती. आजही काही बदल नाही. मी अगदी 2 गोष्टी अगदी कॉन्ट्ररी असल्या तरी सांगेन की सगळ्यात जास्त झोपडपट्ट्या काढायला मनुष्यबळ दिलं गेलं होतं, पण या प्रश्नाची दुसरी एक बाजू आहे. मी आपल्याला सांगितलं की आज एक झोपडपट्टी दिसते, आपल्याला असं वाटतं की तो आला, त्यानं तशीच झोपडी टाकली आणि तो राहतोय. असं नाही आहे. त्यानं ती झोपडी टाकण्यासाठी महापालिका असेल, पोलीस असतील, बाकीच्या यंत्रणा असतील, तो झोपडपट्टी दादा असेल, यांचं सगळ्यांचं समाधान करूनच तो बिचारा तिथं राहतोय. आज आम्ही त्याला घालवतोय, त्याच्या नुकसानीचं काय, हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची, ज्या प्रश्नावर आपण उपस्थित केला तोच प्रश्न आता त्याच पद्धतीने जसा ठाण्यात निर्माण झालाय तसा आता पिंपरी चिंचवडला निर्माण होतोय आणि महाराष्ट्राच्या अनेक गावात निर्माण होतोय की घरं बांधून झाली, माणसांनी कर्ज काढून
सगळं विकून, जुनं घर विकून त्या बिल्डिंगमध्ये जागा घेतली, ते राहायला आली आणि आता 5-10 वर्षांनी आम्ही त्याला सांगतोय की तुझं घर अनाधिकृत आहे. आता बिल्डर तर पैसे घेऊन निघून गेलाय, बिल्डरचं काही नुकसान नाही आणि हिची मात्र 2 पिढ्याची कमाई तिथं जाणार आहे आणि तो रस्त्यावर येणार आहे. आता अशा प्रकरणामध्ये एका बाजूने आपण घरं लोकांना बांधून द्यायला लागलोय, निवासाचा प्रश्न सोडवायच्या घोषणा आपण दिल्लीपासून महापालिकेपर्यंत आपण सगळे मिळून करायला लागलोय आणि दुसऱ्या बाजूने असलेली घरं पाडायची भूमिका. ठीक आहे, आपल्याला घरं पाडावी लागतील. जी सार्वजनिक वापराच्या ज्या जागा आहेत, रस्ते, पाण्याच्या टाक्या, शाळा, हिथं जर घरं झाली असतील आणि सार्वजनिक कामासाठी ती मालमत्ता हवी असेल तर घरं पाडून त्या जागा सार्वजनिक कामासाठी आणाव्या लागतील. पण नुसतीच रिझर्वेशन टाकलेली आहेत, कधी कोण घ्यायला आला नाही, 50-50 वर्ष माणसं राहत आहेत आणि आज त्यांना अनाधिकृत ठरवून जर आपण घालवायला लागलो तर ते लोक जातील कुठं आणि नवीन एक प्रश्न निर्माण होईल. त्यामुळं अगदी निकोप वाढ, निकोप व्यवस्था असं म्हणत असतो, हितनं पुढं जरी नाही झालं तर मागलं कसं तरी सोसत आलोय आपण सोसू शकतो. म्हणजे एकदाच कुठंतरी कट ऑफ पॉईंट देऊन नव्याने होणार नाही या बाबतीत स्ट्रिक्ट राहून आणि जिथं लोकांचा दोष नाही, इथं दोषी धरायचं असेल तर मग पोलिसांना धरावं लागेल, महापालिकेला धरावं लागेल. ज्यांनी ही घरं बांधताना दुर्लक्ष केलं आणि निरापराध माणसांनी इनोसंटपणाने घरं घेतली, त्या माणसाला दोषी ठरवण्यापेक्षा या यंत्रणांच्यावर कारवाई आपण केल्या पाहिजेत. धन्यवाद आबा.